बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मान्सूनची। मान्सून तळ कोकणात दाखल झालेला आहे। कोकण भागातील देवगडमध्ये मान्सूनने हजेरी लावलेली आहे। मान्सूनच यंदा मे महिन्यातच कोकणात आगमन झालेलं आहे। कोकण, गोवा, दक्षिण जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आता शक्यता आहे। तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट माथांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मराठवाड्यातील देखील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस पडेल। 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवलेला आहे। सगळ्यात आनंदाची बातमी आहे, मान्सून कोकणात दाखल झाला आणि वेळेआधीच दाखल झाला आहे। आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी या मान्सूनच्या आनंदाच्या बातमी संदर्भातील एक महत्त्वाचा आढावा घेतलेला आहे। हवामान खात्याने कोकणाला अतिवृष्टी आणि वादळाचा इशारा दिलाय। त्यानंतर आपण आज रायगड जिल्ह्यामध्ये आहोत। आपण जर का पाहिलं तर दरवर्षी मे महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये समुद्र किनारे असतात, ते पर्यटकांनी भरलेले असतात। मात्र आज 25 मे आहे आणि पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये समुद्र किनारे अलिबाग असेल, मुरुड असेल, त्याचप्रमाणे श्रीवर्धन असेल, दिव्यागर असेल, पूर्ण समुद्र किनारे इथे पडलेले आहेत। अजिबात पर्यटक दिसत नाहीयेत। पर्यटकांसाठी जे बांधलेले शेड्स होत्या, ज्या तात्पुरते शेड्स असतात, ऊन लागू नये आणि त्यांना संरक्षण व्हावं त्यासाठी, या शेड देखील या वाऱ्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत। एकंदरीत जर का पाहिलं तर दरवर्षी मे महिना हा समुद्र किनाऱ्याचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता सुगीचा असतो। मात्र या वर्षी हा जो मे महिना आहे तो पूर्ण रीता गेलेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांची निराशा झालेली आहे। येत्या काही दिवसामध्ये कोकणामध्ये मान्सून दाखल होईल अशी अपेक्षा आहे। मात्र आता जर का पाहिलं जे वातावरण आहे तर मान्सून दाखल झालंय असंच काहीसं वाटत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे आता कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे। आजही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर मुंबईसह ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट मध्ये असलेलं कमी दाबाचं क्षेत्र ॲज अ डिप्रेशन म्हणून रत्नागिरी आणि दापोलीच्या जवळ आज क्रॉस करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे, जिथे काही ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल पडण्याची शक्यता आहे। सोबतच सातारा आणि कोल्हापूर या डिस्ट्रिक्टला सुद्धा घाट रिजनसाठी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलचं फोरकास्ट दिलेला आहे। बघा कोणत्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्याला कुठला अलर्ट आहे आपण पाहूया। बघा रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकणातील 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे। त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट आहे। त्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि पुणे जिल्हा यांना येलो अलर्ट आहे। उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, इकडे सोलापूर आणि संभाजीनगर या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट आहे। त्याशिवाय मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना, तसंच विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्याला देखील येलो अलर्ट आहे। अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर हे विदर्भातील जिल्हे यांना देखील वेधशाळेनं येलो अलर्ट जारी केला आहे। सांगली, नांदेड, परभणी, हिंगोली, वर्धा या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट आहे। त्याशिवाय भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जे 4 जिल्हे आहेत विदर्भातील, इथे देखील येलो अलर्ट आहे। पुढची बातमी आता पुण्यातून। दौंड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोवा कार देखील या पाण्यात वाहून गेलेली आहे। गेल्या 4 दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे। पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। दरम्यान पावसाच्या हाहाकारानं या महामार्गावरील एक इनोवा वाहून गेलेली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। पावसाच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चक्क एक इनोवा कार वाहून गेलेली आहे। पुणे जिल्ह्यानंतर आपण थेट जाऊया तर मराठवाड्यामध्ये जालन्यात देखील मान्सून पूर्व पावसानं थैमान घातलेलं आहे।
भोकरदन तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे गारखेड, बेलोरा, वालसा आणि आसपासच्या परिसराला पावसानं झोडपून काढलंय। सततच्या पावसामुळे ओढे नाल्याला पूर आलाय। पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं तिथली वाहतूक बंद पडलेली आहे, त्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले। भोकरदन तालुक्यातील हे चित्र आहे। आपण पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याकडे वळूया। इंदापूर भिगवणमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। भिगवण बस स्थानकाच्या आवाराला तळ्याचं स्वरूप आलंय। गेल्या 4-5 दिवसांपासून इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस कोसळतोय। भिगवण बस स्थानकातून बारामती, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, मात्र या ठिकाणचा परिसर पाण्याखाली गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झालेली आहे। आपण बघू शकतो की बस स्थानकात किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तिकडे सोलापूर जिल्ह्यात देखील पाऊस कोसळतोय। माळशिरस तालुक्यात दमदार पाऊस झाला। या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। ओढे नाले देखील ओसंडून वाहत आहेत। माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला आहे। रेडे गावातील ओढा देखील अगदी ओसंडून वाहू लागलेला आहे। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे नीरा नदीचं पाणी आता भीमा नदीमध्ये मिसळत असल्यानं भीमा नदीची पातळी वाढलेली आहे। या पार्श्वभूमीवर आता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सोलापूर नंतर आपण सातारा जिल्ह्याकडे वळूया। दुष्काळी माण तालुक्याच्या बहुतांश भागाला आता मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत, वाहतूक ठप्प झाली। माण तालुक्यातील शिंगणापूर परिसरात देखील ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं या भागात पाणीच पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे ओढे नाले तलाव भरून वाहू लागलेत। ऐतिहासिक पुष्कर तीर्थ तलावात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे। तलावाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली। पावसाच्या बातम्या पाहिल्या तर पुढची बातमी नाशिकमधून। नाशिकमधल्या सिन्नर बस स्थानकात शिवशाही बसवर स्लॅब कोसळलेला आहे। बघा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील ही दुर्घटना आहे। बसमधील प्रवाशांना आपत्कालीन मार्गातून बाहेर काढण्यात आलं। शिवशाही बसवर चक्क स्लॅब कोसळला। आपण बघू शकतोय की एसटी बस स्थानकाचा स्लॅब कोसळलाय। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत आहेत। अभिजित, या दुर्घटनेमध्ये काही प्रवासी काही जखमी झाली आहेत का? सद्यस्थिती काय आहे आणि कशामुळे हे स्लॅब कोसळला? गिरीश, सिन्नर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलेला आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सिन्नर तालुक्यामध्ये झालेला आहे आणि अक्षरशः त्या ठिकाणी आपल्याला पावसाचं हे सगळं अकरा-विकरा रूप पाहायला मिळत आहे। सिन्नर तालुक्यात, सिन्नर शहरातलं जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकाच्या छताचा भाग देखील कोसळलेला आहे आणि त्या ठिकाणी जी शिवशाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप तरी आलेली नाहीये, मात्र पाऊस जो आहे तो अक्षरशः त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सिन्नर बस स्थानकाचा छताचा आणि काही भाग जो आहे तो कोसळलेला आहे। केवळ शिवशाही बसच नाही तर त्या बस स्थानकाच्या परिसरातील अन्य इमारतीचा जो भाग आहे त्याचं देखील छत कोसळण्याची माहिती समोर येते आणि संपूर्ण परिसराला अक्षरशः वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलेला आहे। रस्त्यावर, महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचती आणि अवघ्या काही मिनिटांमध्येच त्या ठिकाणी प्रचंड असा पावसाचा तडाखा जो आहे तो सिन्नरला बसल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश, अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकामधील ही दुर्घटना आपण बघतोय की कसा प्रकारे हा सगळा स्लॅबचा बहुतांश भाग हा शिवशाहीच्या पुढच्या भागावर आदळलेला आहे। सततच्या पावसामुळे, संततधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आपण बघतोय सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच ही बस स्थानकातील दुर्घटना आपण पाहिली। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये अगदी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात
पाणी वाहते, पाण्याचा प्रवाह देखील किती वेग आहे आपण बघतोय। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील हे चित्र आहे। काही वेळापूर्वीच आपण बस स्थानकातील दुर्घटना पाहिली, शिवशाहीवर स्लॅब कोसळला। हा स्लॅब देखील सततच्या पावसामुळेच कोसळलेला आहे। सिन्नरमध्ये अगदी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। अनेक भागांमध्ये सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यामधून नागरिक वाट काढतायत। सततच्या पावसामुळे वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। आपण बघतोय की सिन्नरमधल्या मुख्य बाजारपेठेतील हे चित्र आहे। बघा किती मुख्य बाजारपेठेमध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सिन्नरमध्ये अगदी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे, त्यामुळे बाजारपेठेत पाणीच पाणी आहे। किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपण बघतोय आणि अशा या मोठ्या प्रमाणाच्या पाण्यातूनच नागरिक तिथून वाट काढत पुढे जात आहेत। गेल्या 4 दिवसांपासून सिन्नरमध्ये सातत्यानं पाऊस पडतोय आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे बाजारपेठेमध्ये देखील आता पाणीच पाणी आहे। रस्त्याला देखील अगदी ओसंडून पाणी वाहते रस्त्यावर। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील आपण हे 2 दृश्य बघतोय की नदीच्या पाणी पातळीत देखील किती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। छोट्या नद्या नाल्यांना पूर आलेला आहे, कारण सततच्या पावसामुळे गेल्या 4 दिवसांपासून सिन्नरमध्ये पाऊस पडतोय। अगदी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे बाजारपेठेत देखील चित्र किती बोलके बघा। अगदी गुडघाभर पाणी बाजारपेठेत साचलेलं आहे आणि याच पाण्यातून नागरिक वाट काढतात आणि पुढे जात आहेत। त्यावेळापूर्वीच आपण दुर्घटना देखील पाहिली की नाशिकच्या बस स्थानकात देखील शिवशाहीवर स्लॅब कोसळला, तो पण सततच्या पावसामुळेच हा स्लॅब कोसळल्याची माहिती समोर आली। ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे सिन्नरच्या बाजारपेठेमधील दृश्य बघा। महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे। बळीराजासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। कोकण भागातील देवगडमध्ये मान्सूनची हजेरी आहे। मान्सूनचं यंदा मे महिन्यातच कोकणात आगमन झालेलं आहे। काही दिवसा अगोदरच हा मान्सून कोकणात दाखल झालेला आहे। आनंदाची बातमी आहे, बळीराजासाठी तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे, कोकणात आलेला आहे, देवगडमध्ये दाखल झालेला आहे। काही दिवस पूर्वीच म्हणजे काही दिवसां अगोदरच मान्सून हा दाखल झालेला आहे। दरवर्षी ही तारीख आपण जर पाहिली तर त्या तुलनेत यंदा मे महिन्यातच मान्सून कोकणात दाखल झालेला आहे। त्यामुळे आता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवलेली आहे। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून आज 25 मे रोजी साऊथ वेस्ट मान्सून हा तळकोकणामध्ये देवगडपर्यंत दाखल झालेला आहे। सर्वसाधारणतः जी सरासरी तारीख आहे महाराष्ट्र गोव्यामध्ये दाखल होण्याची ती 5 जून आहे। त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला 10 दिवस आधी तो दाखल झालेला आहे। पुढच्या 3 दिवसामध्ये सिनॉप्टिक्स कंडिशन्स फेवरेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये इन्क्लुडिंग मुंबई तो दाखल होण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान विभागाच्या वेबसाईटला व्हिजिट करा। धन्यवाद। मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। 10 दिवस अगोदरच मान्सून दाखल झालेला आहे। सरासरी 5 जूनला मान्सून दाखल होतो, मात्र आपण बघतोय की आजची तारीख 25 आहे। 10 दिवस अगोदरच मान्सून हा कोकणात दाखल झालेला आहे, देवगडमध्ये दाखल झाला असं हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे। आनंदाची बातमी आहे, बळीराजासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता हा मान्सून हळूहळू 2 ते 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल असं देखील हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे। पुण्यातील हवामान विभागाने अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे, माहिती देखील दिलेली आहे की सरासरी 5 जूनच्या आसपास मान्सून हा गोव्यामध्ये दाखल होत असतो। पण आपण जर पाहिलं तर यावर्षी तब्बल 10 दिवस अगोदरच मान्सून दाखल झालाय। नक्कीच पाहिलं तर आज मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे। मान्सून आज तळ कोकणामध्ये दाखल झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर आपण रत्नागिरीच्या समुद्रकिनारी आहोत आणि आपण जर पाहिलं तर समुद्र उधाण आहे आणि अक्षरशः पाऊस जो आहे तो आता कोसळताना आपल्याला पाहायला मिळतो। गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसानं झोडपून काढलं होतं आणि आज सकाळपासून काहीसं वातावरण शांत असलं तरी पाऊस मात्र आत्ता सुरू झालेला आहे। ज्या मान्सूनची प्रतीक्षा आपल्याला होती तो मान्सून अखेर
कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे। आज दुपारी जो आहे तो मान्सून तळ कोकणामध्ये दाखल झालेला आहे आणि आपण या समुद्रावरची दृश्य पाहता ती समुद्र जो आहे तो खवळलेला आहे। 2009 मध्ये मान्सून मे महिन्यामध्ये दाखल झाला होता आणि आता या वर्षी मान्सून जो आहे तो आज दाखल झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या पावसामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालं होतं, कारण की अवकाळी पावसामुळे अनेक मच्छीमार जे असतील, नागरिक असतील, त्यांना अक्षरशः त्रास झाला होता या अवकाळी पावसाचा। मच्छीमारांचं देखील नुकसान झालं या पावसामुळे, त्याचबरोबर आंबा बागायतदारांचं देखील या पावसामुळे नुकसान झालं होतं। मात्र मान्सून आता महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे। मे महिन्यामध्येच मान्सून हा तब्बल 12 दिवस अगोदरच मान्सून हा दाखल झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आणि रत्नागिरीला पुढचे 29 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट असणार आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस रत्नागिरीमध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे। आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतला मान्सूनचा। आपण बघतोय की आता रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। जवळपास सरासरी 10 दिवस अगोदर मान्सून दाखल झालाय। आता दृश्य बघतो आपण की सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये दृश्य आहे की अगदी थोडक्यात आपला दुचाकी चालक बचावलेला आहे। पाण्याचा प्रवाह जास्त असताना देखील तेथून तो आपली दुचाकी पुढे नेत होता, मात्र बघतो आपण अगदी थोडक्यात तो वाचलेला आहे। साताऱ्यातल्या फलटण तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पुरातूनच दुचाकीनं प्रवास करणं एका चालकाचं चांगलंच अंगलट आलंय। मुसळधार पावसामुळे फलटण इतक्या मार्गावर ओढ्याला पूर आलाय। या पुरातूनच एका दुचाकी चालकानं दुचाकी नेत प्रवास करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी पाण्याच्या मोठ्या प्रवाहासोबत तो वाहून जाऊ लागला। यावेळी तिथल्या नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून त्या व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढले। मी बघतोय सातारा जिल्ह्यात पुढची बातमी आता नाशिक जिल्ह्यातून। हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय। येवला शहर आणि परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे आता शहरातील काही भागात पाणी साचलंय। तिकडे मनमाड शहरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावलेली आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून दररोज पाऊस पडतो। आजही आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये आणि मनमाड परिसरामध्ये पाऊस झालेला आहे। अगदी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। आपण आता रायगड जिल्ह्याकडे वळूया। महाड मापरळ पंढरपूर रस्त्यावरील चिखलामुळे वाहन चालक ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत। महाडच्या दासगाव खाडी पट्टा विभागाला मोठा पावसाचा फटका बसलेला आहे। आपण ते दृश्य बघतोय। रायगड जिल्ह्यातील महाडमधील आपण हे दृश्य बघतोय। पावसाचा फटका बसलाय। चिखल्यामुळे नागरिक देखील त्रस्त झालेले आहेत। आता थेट जाऊया आपण विदर्भामध्ये। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक बातमी आहे। शिंदेवाडी गावचे शेतकरी महेश दरेकर यांच्या 3 एकरावरील जो कांदा होता, शेतातील कांदा हा अवकाळी पावसात भिजलेला आहे। जवळपास 300 गोणी कांदा हा भिजलेला आहे। वडिलांनी पिकवलेलं लाल सोनं वेचण्यासाठी आता 6 वर्षांच्या मुलीसह कुटुंबाची धडपड सुरू आहे। यावेळी चिमुरडीला अश्रू अनावर झाले। कांदा भिजल्यानं दरेकर कुटुंबाची 5 महिन्यांची मेहनत फुकट गेलेली आहे। लागवडीसाठीचा 80 ते 90 हजारांचा खर्च देखील पाण्यात गेलाय। ज्यातून उत्पन्न मिळणार होतं तो कांदाच भिजल्यानं कुटुंब हवालदिल झाले। शाळेची फी भरतो, तुला चप्पल घेतो। आता आमचे कांदे वाहून गेले। साहेब मला तुम्ही मदत करा। हे बघा आमचे कांदे शोधून तिकडे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनाला देखील फटका बसलेला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं अगदी जोरदार हजेरी लावलेली आहे। अवकाळीचा फटका
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागलाय, त्यामुळे तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होतंय। बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका बसलाय। साठवलेला कांदा सडू लागलाय। पुढची बातमी आता नाशिकनंतर हिंगोली जिल्ह्यातून। पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, कारण भुईमूग भिजल्यानं त्याला आता कोंब देखील आलेले आहेत। हळद देखील पाण्यात भिजल्यानं लाखोंचं नुकसान झालेलं आहे। सरकारनं तातडीची मदत जाहीर करावी, नाहीतर आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, असं शेतकरी म्हणतात। आमच्या भुईमुगाच्या शेंगाच्या खालून तर पाणी गेलेले आणि काढाचं तर फार नुकसान झालेले। आणि या शेंगायला आता तुम्ही पाहू शकता की चौरेसुद्धा आलेले, म्हणजे कोंब फुटले तर। आणि शेंगा काळ्या पडल्यामुळं त्याचं जे भाव आहे त्याला तर काही विचारणार नाही कोणी। आणि पहिलाच तर भाव कमी आहे आणि असं नुकसान झालेलं आहे की यासाठी शासनानं तातडीनं सरकारनं आदेश दिले तर, पण आतापर्यंत कोणी इथं अधिकारी येऊन पोहोचले नाही। तर तातडीनं काही मदत देण्यात यावी अशी मी शेतकरी या नात्यानं सर्व शासनाला अशी विनंती करतो। आपण राज्यभरातल्या अवकाळी पावसाच्या बातम्या पाहिल्या, नुकसानीच्या बातम्या पाहिल्या। आता पुढची बातमी आहे कोरोनाची। कोरोनामुळे आणखीन एका व्यक्तीचा बळी गेलेला आहे। बंगळुरूमध्ये कोरोनामुळे 84 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। कालच ठाण्यामध्ये एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आणि आज बंगळुरूमध्ये कोरोनाचा एक बळी गेला आहे। देशभरात आता कोरोनाचे 250 पेक्षा जास्त रुग्ण आहेत। सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे आता सगळ्यांची चिंता वाढलेली आहे। आरोग्य यंत्रणा सतर्क झाली। देशात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणेसोबत नागरिकांची चिंता वाढली आहे। अशातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट NB181 अधिक संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं। मात्र नवा व्हेरिएंट संसर्गजन्य असला तरी त्याची लक्षणं सौम्य आहेत आणि रुग्णांमध्ये लक्षणं सौम्य असल्यानं मृत्यूला कारणीभूत ठरणार नाहीत असंही सांगण्यात येते। मात्र तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आता प्रशासनानं केलेलं आहे। वळता राजकीय बातम्यांकडे। राज्यातील सर्व निवडणुकीत महायुती ब्रँड जिंकेल असा दावा महायुतीच्या एका मोठ्या नेत्यानं खासगीत बोलताना केलेला आहे। मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं देखील या नेत्यानं म्हटलंय। राज्यात ठाकरे पवार ब्रँड संपणार नाही असं राज ठाकरे यांनी विधान केलं असताना महायुतीच्या नेत्याच्या दाव्यानं नवी चर्चा सुरू झाली आहे। उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याचं फक्त चर्चा नाही, तर ते एकत्र येणारच असा दावा संजय राऊतांनी केलाय। युतीची चर्चा थेट राज ठाकरे यांच्याशी होणार आहे असं राऊतांनी सांगितलंय। तर सकारात्मक आहोत, बोलून युती होत नाही असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी लगावलाय। पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून युत्या होत नसतात। पक्षाकडे स्पष्टपणे सांगतो की ना पडद्याआडून ना पडद्यापुढून कुठने आम्हाला अजून त्यांच्याकडनं संपर्क झालेला नाही। जर तरच्या प्रश्नाला मी आज उत्तर देऊ शकत नाही, त्यांनी प्रस्ताव पाठवावा, त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील। आता पडदा उघडायला वेळ आहे ना, पडदा योग्य वेळी उघडला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण जे चित्र ते स्पष्ट होईल। आणि मी वारंवार सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच मान्यता आहे, सकारात्मक अशी भूमिका आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही, अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। यापुढेची चर्चा जर झाली तर ते त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत सन्माननीय राज ठाकरे त्यांच्याशी होईल ना।